नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विचारांना मी नम्र अभिवादन करते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दुग्धेश्वराच्या पावनभूमीत आपण या प्रचाराची सांगता करत आहे. त्या प्रचाराची सांगता करत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयदादा, तसेच खासदार आदरणीय धैर्यशील दादा भैयासाहेब, तसेच आपल्या माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजित आबा पाटील, तसेच जिल्हाध्यक्ष वसंतदादा आणि आत्ताच ज्याची नवीन नियुक्ती झाली आदरणीय पल्लवीताई, तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि उपस्थित असलेला माझा महिला वर्ग आणि सर्व ग्रामस्थ. खरं तर प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करत असताना जिल्हा परिषद अनुषंगाने खरंच बोलायचं खूप आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक झाला. खरं तर ही सर्व कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा आणि भरारी देण्याचं काम करण्याचं पक्षाने निर्णय घेतला आहे. खरं तर भैयासाहेब, मी सुद्धा वापरी जिल्हा परिषद गटातून इच्छुक होते आणि गेल्या 4 महिन्यापासून मी प्रयत्न करते, पण पक्षाची समीकरण अचानक बदलले गेल्यामुळे कार्यकर्त्यावर तसा अन्याय म्हणता येणार नाही. कारण की आज जिल्हाध्यक्ष पद स्वीकारत असताना, सर्वसामान्य घटकासाठी काम करत असताना, जिल्ह्याचं पालकत्व महिला भगिनींचं करत असताना 2 पावलं मागे सरकणं माझंही कर्तव्य आहे. आज या गोष्टीनेच मी इथं धाडसानं आले. आज सकाळ सकाळ मला आदरणीय आबा माझ्या घरी स्वतः घ्यायला आले. एक पक्षामध्ये काम करत असताना, कार्यकर्त्याची भूमिका निभावत असताना, पक्षाची संघटना वाढवत असताना, पक्षाची ध्येयधोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असताना हा अन्याय काय माझ्या एकटीवर झालेला नाही. आज जिल्ह्यामध्ये विचार करत असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जणांनी प्रयत्न केलाय, पण तुम्ही ज्यावेळेस भूमिका निभावत असता पालकत्वाची, त्यावेळेस 2 पावलं मागं घेतलं, म्हणजे पक्षाचं हित समजून घेतलं. म्हणून येत्या काळात जिल्हाध्यक्ष या नात्याने काम करत असताना ह्या गोष्टीचा विसर करून ज्या ज्या ठिकाणी घड्याळावर तुतारीच्या चिन्हाचे उमेदवार असतील त्या ठिकाणी ज्यावेळेस आदरणीय साहेबांचा विचार आणि अजितदादाचं काम हे समीकरण एकत्र करून बरोबर विकास या दृष्टिकोनाने आपल्याला चालायचा आहे. आणि हा विकास करत असताना ज्या ज्या उमेदवाराला महिला भगिनी असतील, ज्या जिल्ह्यात महिला भगिनींना उमेदवार मिळाले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने त्या महिला भगिनींचा प्रचार प्रसार करणं हे प्रथम माझं कर्तव्य आहे. आणि आदरणीय, मी खूप सर्वसामान्य कुटुंबातली कार्यकर्ती आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ज्यावेळेस अन्याय झाला, 2 पक्ष एकत्र आले आणि मला संधी मिळत नाही, या 2 दिवस या विचारात मी असताना आदरणीय पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील आणि महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालताई चाकणकर असतील, यांनी माझा विचार करून आदरणीय आबांनी सुद्धा माझी भूमिका लक्षात घेऊन येत्या काळात आम्ही तुमच्या पक्ष ठामपणे तुमच्या मागे उभा राहू. आणि आपल्या नेत्यापेक्षा आपल्याला मोठं काहीच नाहीये. आपला नेता हे सर्वस्व आहे. कारण की ज्या नेत्याने आपल्यावर विश्वास ठेवून एवढी मोठी जिल्ह्याची धूळ आपल्याला सांभाळण्याला ताकद दिली, त्या नेत्याच्या विचारासाठी, त्या नेत्याच्या विकासासाठी, त्या पक्षासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तन मन धन अर्पण काम केलं पाहिजे. आणि येत्या काळात राष्ट्रवादीचा झेंडा सोलापूर जिल्ह्यात अगदी ताकदीने उभा केला पाहिजे. आणि त्यामध्ये आपण, मी तुम्हाला शब्द देते, जिल्ह्यातल्या ज्या ज्या ठिकाणी महिला भगिनी असतील त्या त्या ठिकाणी मी माझं दुःख विसरून ज्या ज्या कार्यकर्त्यांना डावललं म्हणणार नाही. कारण की ज्यावेळेस समीकरण एकत्र केली त्यावेळेस पक्षाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने आपल्याला जास्त जागा येऊ शकतात, कशा पद्धतीनं स्थानिक लेवलचा विचार करून जे उमेदवार दिले गेले त्या महिला उमेदवारासाठी सक्षमपणे उभं राहून त्यांचं कार्य त्या ठिकाणी पोहोचवत आपण जास्तीत जास्त महिला भगिनी तसेच पुरुष बांधवी कसे विजयी होतील यासाठी मी तुमच्या सोबत खमकीने उभा राहून पावलावर पाऊल ठेवून आपला विकास कसा होऊन आपली जास्तीत जास्त जागा कशा येईल यासाठी प्रयत्न करेल. धन्यवाद. माझे 2 शब्द संपवतो.